राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश आणि जुन्नर इन्फ्लुएन्सर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 21 जून रोजी विविध माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवोदित आणि अनुभवी माध्यम कर्मींसाठी कट्टा सोशल माध्यमांचा या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। माध्यम क्षेत्रातील बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेताना पत्रकार, सोशल मीडिया क्रिएटर्स, यूट्यूबर्स आणि डिजिटल माध्यम कर्मी यांना नव्या संधी आणि कौशल्यांचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष मधुसूदन कुलथे आणि केंद्रीय समिती संचालक राजकुमार बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथील पाबळवाडी फाटा येथील अशोक ढमढेरे आणि शोभा ढमढेरे यांच्या वसुंधरा फार्म स्टे येथे निसर्गरम्य वातावरणात पार पडला। शांत, प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण वातावरणामुळे उपस्थित माध्यम कर्मींच्या चर्चांना अधिक सकारात्मक दिशा मिळाली। कार्यक्रमाला राज्य मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष प्रवीण पप्पू शिंदे, पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष रायचंद शिंदे, जुन्नर तालुका अध्यक्ष सचिन डेरे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आयुब शेख, आंबेगाव तालुका अध्यक्ष नवीन सोनावणे, संघटक मंगेश कोकणे, दिनेश बानखेले, ज्येष्ठ फोटोग्राफर शांताराम बामणे, पत्रकार संदीप उत्तरडे, किरण साबळे, पत्रकार स्मिता शिंदे, भारती हांडे, किरण वाजगे, जगदीश ताजवे, जगदीश गुप्ता यांच्यासह विविध माध्यमांशी संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते। राज्य मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष प्रवीण पप्पू शिंदे यांनी राज्य पत्रकार परिषदेची ध्येय धोरणे स्पष्ट केली। कार्यशाळेदरम्यान सोशल मीडिया आणि पत्रकारिता करताना येणाऱ्या अडचणी, माहितीची पडताळणी, बदलती डिजिटल माध्यमे, प्रेक्षकांशी संवादाचे तंत्र आणि व्यावसायिकता जपण्याचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा केली। याशिवाय प्रभावी स्क्रिप्ट रायटिंग, मोबाईलद्वारे दर्जेदार व्हिडिओ शूटिंग, व्हिडिओग्राफीची आधुनिक तंत्रे, सोशल मीडिया ग्रोथ टिप्स, रील निर्मिती, कंटेंट प्लॅनिंग आणि डिजिटल माध्यमातील संधी याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं। या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित न राहता पत्रकार, रील स्टार, यूट्यूबर, निवेदक आणि कंटेंट क्रिएटर्स यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसंच प्रशासनातील अधिकाऱ्यांशी थेट संवादाचे व्यासपीठ निर्माण करण्याचाही मानस व्यक्त करण्यात आलाय। दर महिन्याच्या एका रविवारी अशा प्रकारे वर्षभरात एकूण 12 कार्यशाळांचं आयोजन करण्यात येणार असून राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या सभासदांना या उपक्रमात पूर्णपणे मोफत सहभागी होता येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष रायचंद शिंदे यांनी दिली आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होम मिनिस्टर, कार्यक्रमाचे निवेदक अभय वारुळे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आयुब शेख यांनी केलं। कार्यक्रमानंतर उपस्थितांनी वसुंधरा फार्म स्टे येथे जुन्नरच्या खाद्य संस्कृतीची ओळख असलेल्या आणि शेंगोळीच्या जेवणाच्या मराठमोळा जेवणाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगताही केली। कोण रील स्टार आहेत, तर कोणी यूट्यूबर आहेत, तर कोणी पत्रकार आहेत, पण या सगळ्यांचा एक जो काय आपण समूह आहे किंवा त्याला जे काय म्हणू शकतो त्याला सोशल माध्यम आपण म्हणूया। म्हणजे कुठलं नॅशनल चॅनल असू, दैनिक असू एखादं, किंवा एक साधं काल इंस्टाग्राम फेम एखादा आहे, या सगळ्यांचा जो कॅनव्हास आहे एकत्र येऊन जे काय त्याला सगळ्याला आपण सोशल माध्यम म्हणतोय आपण। मग फक्त आता फरक एवढाच आहे का काही जण म्हणतात मी यूट्यूबर आहे किंवा मी इंस्टाग्राम रील करतोय, काही जण म्हणतात मी पत्रकार आहे। तर हे सगळ्यांना आपण काय म्हणतोय, सोशल माध्यमांचे हे सगळे आता रोज नवनवीन घडामोडी घडतायत, माध्यमांचा चेहरा बदलतोय, नॅशनल चॅनलसुद्धा यूट्यूबवरती आलेत, कारण टी व्ही पुढं बसून कोणाला वेळ नाही पाहायला। म्हणजे हे साधन, हे खेळणंच तुमचं सगळीकडे फिरणार आहे। याच्यावरच रेकॉर्ड करायचं, याच्यावरच अपलोड करायचं आणि लोकंसुद्धा याच्यावरच पाहतात। म्हणजे घरात जाऊन टी व्ही पाहायला कोणाला वेळ नाही। पण हे देताना तुम्ही किती क्वालिटी देताय? चॅनल खूप आहेत, एखाद्याचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पुढच्या काही क्षणामध्ये तिथं हजारो लाखो त्याला लोक पाहणारे असतात, आणि काय लोकांचे व्हिडिओ अपलोड केल्यावरती 10 दिवसांनी पाहिलं तरी त्याला 200-250 पण व्ह्यू नसतात। मग हा डिफरन्स का, असं मला नेहमी वाटतं। मग दोष कोणाचा असेल, त्या यूट्यूब काढणाऱ्याचा आहे, त्या अँकरचा आहे, का त्याला टेक्निकली काही गोष्टी आहेत? म्हणजे आबाईला टेक्निकली खूप चांगल्या गोष्टी माहीत आहेत, म्हणजे सुरुवातीला आपण खूप का याला हे होत नाही। मधल्या काळात मी 1-2 ट्रेनिंग पण घेतली, म्हणजे सकाळ सिल्क नावाचं जे पुण्यातलं आहे, संदीप भाऊंना पण माहीत असेल, सकाळ पेपर एक ट्रेनिंग देण्याचं काम करते, सकाळ सिल्क म्हणून पत्रकार भवनला, त्यांचं सकाळ नगरला एक आहे वेगळं युनिट आहे, सरकार नामाचं काम चालतं। मी म्हटलं अरे मला तर काहीच येत नाही, म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग शूटिंग करण्यापलीकडं बोलण्यापलीकडं मला अपलोड कसं करायचं, एडिट करायचं काहीच जमत नव्हतं।
तर मी त्याच्यावर खर्च केला माझा. म्हणजे मी 4 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं, भारती पण त्याला होती. आम्ही 4 दिवसात तो कोर्स केला, नंतर यूट्यूबचा केला. तर यूट्यूबचा कोर्स केल्यानंतर मला एक गोष्ट समोर आली आणि ती सगळ्यांना शेअर करावी अशी वाटते. मला वाटतं संदीप भाऊंना पण एकदा बोललो होतो मी, का तुम्ही पण एक करा, एक टाईमपास म्हणून कोर्स. मला वाटतं झालं बोलणं आपलं, किंवा मी बऱ्याच जणांना सांगितलं. सगळ्यांना माहिती का जेवढं सोशल मीडियाचा पसारा वाढतोय तर तेवढी त्याच्यावर काही बंधनं पण येणार आहे पुढच्या काळात. आणि आपल्याला माहिती यूट्यूब स्वतः काही बंधनं घालतंय, तर दुसरीकडे सरकार पण घालणार आहे. म्हणजे केंद्रात आता एक कायदा पास होणार आहे, बरेच यूट्यूब चॅनलवरती त्याच्यामुळे गंडांतर येणार आहे. म्हणजे काय दाखवायचं, काय दाखवून, जसं ऑथेंटिक मीडियाला अधिकार आहे तेवढं आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर पण येणार आहे. म्हणजे जसं यूट्यूब एकीकडे तुमचं क्लेम जो आता बसतो, आपण दुसऱ्याचा व्हिडिओ चोरला किंवा काही जी गोष्ट दाखवायची नाही तो दाखवण्याचा प्रयत्न केला, काही महिलांचे इश्यू असतात, काही क्राईम असतं जे दाखवू शकत नाही, त्याला नंतर क्लेम बसतो नंतर, म्हणजे तुमचं चॅनल बंद राहतं खूप दिवस. इन्स्टाला काही प्रॉब्लेम नाही, कारण इन्स्टा तुम्हाला पैसे मिळवून देत नाही. यूट्यूब हे लॉंग टर्म चांगले पैसे मिळवून देणार. म्हणजे सुरुवातीच्या काळात मला वाटतं संदीप भाऊ तुम्ही एका व्हिडिओला चांगले पैसे घेतले असेल, पण तोच आता रेशो कमी झाला आहे बऱ्यापैकी. त्यातलं मला एवढं काही माहीत नाही, पण पुढच्या काळात जाऊन अजून बऱ्याच गोष्टी होणार आहे. म्हणजे इन्स्टाचा एखादा व्हिडिओ आम्ही नारायणगावकर सारख्या माणसाकडून. ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज, सावरगाव, जुन्नर, पुणे. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.